राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही देखील पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। जर तुम्ही 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 या वर्षामध्ये जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। कारण की मागील काही वर्षांचा रखडलेला आणि थकीत असलेला पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर खरीप हंगाम 2025 चा देखील पीक विमा आता लवकरच जमा होणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांसाठी, तर जे शेतकरी नियमितपणे दरवर्षी पीक विमा भरत होते तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता राज्यात गेल्या 4 ते 5 वर्षापासून म्हणजेच की 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 सालातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर असून देखील तांत्रिक कारणामुळे किंवा डिजी क्लेम ऑफलाईन दाखवत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता। म्हणजेच की कोणत्या वर्षाचा पीक विमा, तर बघा 2020 चा, 2021 चा, 2022 चा, 2023 चा आणि 2024 चा जो पीक विमा होता तो काही कारणास्तव शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता। पण आता हा थकीत असलेला, हा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची सर्व काय माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का, सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पुढे बघणारच आहोत। म्हणजेच की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील दरवर्षी पीक विमा भरत असाल आणि तुम्हाला देखील पीक विम्याची अत्यंत गरज असेल, जर तुम्ही देखील पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही। जर तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार असेल तर किती रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील, कोणत्या वर्षाचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। A to Z अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्यामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून म्हणजेच की 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 या सालातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर असून देखील तांत्रिक कारणामुळे किंवा डिजी क्लेम ऑफलाईन दाखवत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता। म्हणजेच की मागील साधारणतः 4 ते 5 वर्षांचा जो पीक विमा होता तो काही तांत्रिक कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकला नव्हता। परंतु हाच थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोणता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली, तर 2020 मधला पीक विमा, 2021 मधला, 2022 मधला, 2023 मधला आणि 2024 मधला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच आता खरीप हंगाम 2025 चा पीक विमा देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता खरीप हंगामात 2025 च्या पीक विम्याबद्दल जर बोलायला गेलं तर बघा, राज्य सरकारने 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा देण्याची घोषणा केली होती। म्हणजेच की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते।
त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई सोबत पीक विमा देण्याची घोषणा केली होती. पीक विमा किती तर 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती. आता खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी मिळणार हे आपण पुढे बघणार आहोत. परंतु सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार जो रखडलेला पीक विमा होता, जो थकीत पीक विमा होता, तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की 2020चा, 21चा, 22चा, 23चा आणि 24चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का आणि तुमचे स्टेटस कसे चेक तुम्ही करू शकता, तर याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु हा पीक विमा का रखडला होता, का शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नव्हता, तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत असं घडलं होतं की त्यांचं म्हणजेच की पीक विमा ऑफलाईन पेड किंवा डीजी क्लेम पेड असं दाखवत होतं, परंतु प्रत्यक्षात रक्कम खात्यावरती आली नव्हती. आता याचे काही मुख्य कारणे होते, म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील काही वर्षांचा पीक विमा का जमा झाला नव्हता, तर याची काही कारणे आहेत. पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते. आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्याही योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की योजनांचे पैसे डायरेक्ट आमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे, तर त्याकरिता तुमच्याकडे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील काही वर्षाचा पीक विमा का जमा झाला नाही, तर याचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा. आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नव्हतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होऊ शकला नव्हता. हे झालं पहिलं महत्त्वाचं कारण. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजेच की सामायिक क्षेत्र असणे. म्हणजेच की या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं आहे की जे क्षेत्र आहे ते सामायिक असल्यामुळे देखील या ठिकाणी पैसे जमा होऊ शकले नव्हते. त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजेच की शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असणे किंवा इतर काही तांत्रिक त्रुटी या देखील कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील काही वर्षाचा पीक विमा जमा झालेला नाही. त्यानंतर आता सरकारने ॲग्रीस्टॅग डेटा व्हेरीफाय केल्यामुळे आणि तो पीक विमा पोर्टलशी लिंक केल्यामुळे जो पेंडिंग असलेली प्रकरणे होते ते निकाली काढली जात आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आता सरकारने ॲग्रीस्टॅग डेटा व्हेरीफाय केल्यामुळे आणि तो पीक विमा पोर्टलशी लिंक केल्यामुळे जो पेंडिंग पीक विमा होता, म्हणजेच की पीक विम्याचे जे म्हणजेच की थकीत असलेले प्रकरणे होते ते आता निकाली काढले जात आहेत. म्हणजेच की जो रखडलेला पीक विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील काही वर्षाचा पीक विमा हा जमा होऊ शकलेला नव्हता, परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकारने ॲग्रीस्टॅग डेटा व्हेरीफाय केल्यामुळे आणि तो पीक विमा पोर्टलशी लिंक केल्यामुळे पेंडिंग असलेली प्रकरणे निकाली काढली जात असून आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ही थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या तारखेपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाला, तर बघा 17 फेब्रुवारी 2026 पासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. कोणता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली, तर बघा पात्र असताना सुद्धा काही तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2020, 21, 22, 23 आणि 24चा पीक विमा जमा होऊ शकला नव्हता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आता पीक विमा स्टेटस कसे चेक करायचे ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा,
तुमचा पीक विमा मंजूर आहे का आणि तो जमा झाला आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला काही स्टेप पूर्ण करावे लागणार आहेत. म्हणजेच की मराठीत सांगायचं झालं तर काही पायऱ्या तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. म्हणजेच की काही स्टेप आता जे आहेत ते तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत. आता पहिली जी स्टेप आहे ती म्हणजेच की सर्वात आधी पीक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुम्ही मोबाईलवरून देखील ही माहिती चेक करू शकता. म्हणजेच की PMFBY या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. कशासाठी जायचं आहे तर तुमचा पीक विमा मंजूर आहे का किंवा तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही स्टेप पूर्ण करावे लागतील. तर पहिली जी स्टेप आहे ती म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये PMFBY या पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. पीक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजेच की त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजेच की तुम्ही PMFBY म्हणजेच की पीक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी होम पेजवरती असलेल्या फार्मर कॉर्नर किंवा शेतकरी लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजेच की तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून तुम्हाला काय करायचं आहे, खाली दिलेला कॅप्चा कोड भरून OTP येईल, तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. त्यानंतर मोबाईलवरती आलेला OTP टाकून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या पॉलिसी समोर क्लेम स्टेटस तपासा. जर तिथे रक्कम मंजूर दाखवत असेल आणि बँकेचे नाव, खाते क्रमांक व पेड अशी तारीख दिसत असेल तर समजा तुमचा पीक विमा या ठिकाणी जमा झाला. आणि त्या ठिकाणी जर तुमची रक्कम मंजूर दाखवत असेल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नसतील तर 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID पीक विमा पोर्टलशी लिंक आहे आणि आधार व्हेरीफाईड आहे तर त्यांनाच हा लाभ प्राधान्याने देण्यामध्ये येत आहे. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशांनी फार्मर ID काढून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुमचा पीक विमा जर अजून देखील कॅल्क्युलेशन अपडेट म्हणजेच की अवेडेट दाखवत असेल म्हणजेच की पोर्टलवरती तर थोडी तुम्ही प्रतीक्षा करा, कारण की सध्या प्रक्रिया या ठिकाणी सुरू असल्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा कोणत्याही वर्षीचा थकीत पीक विमा जर गेल्या 1 ते 2 दिवसांमध्ये जमा झाला असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आता सर्व माहिती पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, काही कारणास्तव, काही तांत्रिक कारणामुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2020चा, 2021चा, 22, 23 आणि 24चा पीक विमा जमा झाला नव्हता. परंतु सध्या जर बघायला गेलं तर आता सरकारने ॲग्रिस्टॅक डेटा व्हेरीफाय केल्यामुळे आणि तो पीक विमा पोर्टलशी लिंक केल्यामुळे पेंडिंग असलेली प्रकरणे निकाली काढली जात असून जो थकीत पीक विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याचा सुरुवात झाला असल्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी म्हणजेच की पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच आता दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता 2024 पर्यंतचा म्हणजेच की 2020, 21, 22, 23, 24 2024 पर्यंतचा जो थकीत पीक विमा होता तो आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की 2025चा पीक विमा नेमका कधी जमा होणार. तर बघा, 2025चा म्हणजेच की खरीप हंगाम 2025चा देखील पीक विमा आता लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्येच खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हा देखील पीक विमा जमा होण्यास उशीर झाला. परंतु या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की साधारणतः 28 फेब्रुवारीपर्यंत खरीप हंगाम 2025चा देखील पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, लवकरच जमा होणार आहे. आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी थकीत असलेला पीक विमा वाटप केला जात आहे आणि जो 2025चा पीक विमा आहे हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे लक्षात घेणं देखील
अत्यंत आवश्यक आहे। आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशांनी फार्मर आय डी काढून घ्या। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करून घ्या। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। गेल्या 4 ते 5 वर्षापासून म्हणजेच की 20, 21, 22, 23 आणि 2024 सालातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी होती। अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर असून देखील तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी पैसे जमा होऊ शकले नव्हते। तर असा थकीत असलेला पीक विमा म्हणजेच की मागील 4 ते 5 वर्षाचा थकीत असलेला पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या जर विचार केला तर फक्त थकीत असलेला पीक विमा जमा केला जात असून लवकरच खरीप हंगाम 2025 चा देखील पीक विमा जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।